येस, रिझल्टंटचा फॉर्म्युला दिलाय बघा मी. आर इज इक्वल टू रूट ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर आणि थिटा दिलाय टॅन इनवर्स ऑफ समेशन एफ वाय बाय समेशन एफ एक्स. बी पार्ट आहे व्हॅरिग्नन्स थिअरम. व्हॅरिग्नन्स थिअरम इज आर इंटू एक्स इज इक्वल टू समेशन मोमेंट. आय रिपीट, आर इंटू एक्स इज इक्वल टू समेशन मोमेंट. आर म्हणजे रिझल्टंट, एक्स म्हणजे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आणि मुवमेंट जे आपण रेग्युलरली काढतो ते. मग उपयोग काय व्हॅरिग्नन्स थिअरमचा? टू फाइंड लोकेशन ऑफ रिझल्टंट. कसं लोकेशन करायचं हे मी सांगणार आहे, जसं जसा प्रॉब्लेम येईल तसं सांगणार आहे. आता सगळ्यांकडे तो फोटो आहे का रे? येस, इज एव्हरीबडी हॅव्हिंग दॅट फोटो? सगळ्यांकडे फोटो आहे तो, म्हणजे मला क्वेश्चन डिक्टेट करण्याची गरज नाही. काहींकडे बुक असेल, काहींकडे फोटो असेल. येस, हा. चलो, विल स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. येस, पहा क्वेश्चन 1 कसा करणार आहे मी. क्वेश्चन 1 नीट ऐका. Yes, read question 1. Forces of magnitude P, 2P, 3P, 4P, 5P and 6P act along the sides of regular hexagon. Underline sides. Underline sides of regular hexagon. Taken in order, find magnitude of resultant. So P पासून 6P पर्यंत along sides forces आहेत. कशी आहेत बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. So I will just show forces here. हे P आहे, हे 2P आहे, हे 3P, 4P, 5P आणि 6P. कारण ते अलॉंग काय साइड्स आहेत. मग तुम्ही असंच घ्यायला हवंय का? असं काही नाहीये, तुम्ही असं घेतलं तरी चालेल. ओके, येस. आता याचं रिझल्टंट करायचं आहे, म्हणजे फक्त पहिलं विचारलंय रिझल्टंट, तुम्हाला व्हॅरिग्नन्स थिअरम विचारलेलं नाही. पहा मग काय करायचं. आय विल जस्ट शो समथिंग एल्स. मी जर इथे डॉटेड लाईन करतो. आय विल शो डॉटेड लाईन्स समवेअर हिअर. मी जर इथे डॉटेड लाईन्स दाखवणार आहे, फक्त लक्ष द्या. मला सांगा, हा अँगल किती दिसतोय तुम्हाला? व्हॉट इज एक्सटर्नल अँगल ऑफ रेग्युलर हेक्सागॉन? सांगा, रेग्युलर हेक्सागॉनचा एक्सटर्नल अँगल काय असतो? व्हॉट इज एक्सटर्नल अँगल ऑफ रेग्युलर हेक्सागॉन? 60 degrees. That's correct. So I'll show 60 degrees here. What is this angle? What is half of the internal angle of regular hexagon? What is half of the internal angle of regular hexagon? 60. Correct. कारण टोटल 120 असतो इंटरनल. टोटल 120 असतो म्हणजे हा 60. हा सुद्धा 60. हा सुद्धा 60. करेक्ट. आता मला काही फोर्सेस इन्क्लाइंड असतील, त्यांचे कंपोनंट्स घ्यावे लागतील, जे तुम्ही सांगायचे मला. पहा कसं करतोय मी. आधी मला लागेल समेशन एफ एक्स. एफ एक्स म्हणजे एक्स कंपोनंट, सगळे हॉरिझॉन्टल कंपोनंट्स. बघा, हा पी येणार आहे प्लस पी. मग याचा कॉस कंपोनंट काय आहे? 2P कॉस 60. कारण कॉस कंपोनंट इकडे असणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह. याचा कॉस कंपोनंट इकडे असणार म्हणजे निगेटिव्ह. मायनस 3P कॉस 60. हे तर हॉरिझॉन्टलच आहे. मायनस 4P. बरोबर, हा इकडे जातोय म्हणजे इकडे असणार आहे कॉस कंपोनंट निगेटिव्ह. मायनस 5P कॉस 60. बरोबर, हा इकडे जाणार आहे कॉस कंपोनंट, असा कॉस आणि असा साईड म्हणजे येणार प्लस 6P कॉस 60. यातून मी P कॉमन घेतो म्हणजे होईल बघा 1 प्लस 2 कॉस 60 मायनस 3 कॉस 60 मायनस 4 मायनस 5 कॉस 60 प्लस 6 कॉस 60 ब्रॅकेट कंप्लीट P. ही व्हॅल्यू काढून जी येईल ते समेशन एफ एक्स असेल. असंच समेशन एफ वाय करायचंय. बघा समेशन एफ वाय काय आहे. हा हॉरिझॉन्टल आहे, त्याचा वाय कंपोनंट येणार नाही. याचा वाय कंपोनंट 2P साइन 60, याचा वाय कंपोनंट 3P साइन 60. कारण याचा वाय कंपोनंट प्लस वरती, याचा वाय कंपोनंट प्लस वरती हा येणार नाही. याचा वाय कंपोनंट खाली येईल ना, म्हणजे मायनस. मायनस 5P साइन 60. याचा सुद्धा खाली येईल मायनस 6P साइन 60. आता यातून परत P कॉमन घ्या आणि परत ती व्हॅल्यू करा. समेशन एफ एक्स आणि एफ वाय मिळेल. एफ एक्स आणि एफ वाय मिळालं की ते कशात टाकायचं? आर मध्ये. एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर, याच्यावरून आर मिळेल आणि थिटा करा टॅन इनव्हर्स ऑफ एफ वाय अपॉन एफ एक्स. सगळ्यांना कळलं का कसं करायचं आहे? सगळ्यांना कळलंय का कसं करायचं आहे? 4P
हा 4p इथे घेता येणार नाही, याचं कारण ते हॉरिझॉन्टल आहे. आपल्याला y म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट्स हवे. हा fx म्हणजे ऑल x कंपोनंट्स. बघा x कंपोनंट p, याचा कॉस म्हणजे x कंपोनंट, याचा कॉस लेफ्टला म्हणून निगेटिव्ह x कंपोनंट, निगेटिव्ह x कंपोनंट, याचा इकडे निगेटिव्ह x कंपोनंट, कॉस कंपोनंट, याचा पॉझिटिव्ह कॉस कंपोनंट. सगळ्यांचे कॉस कंपोनंट जर इन्क्लाइंड असेल तर, अदरवाइज हॉरिझॉन्टल p पॉझिटिव्ह असणार, 4p निगेटिव्ह, राईट आणि लेफ्ट. या 5.99 करेक्ट, अप्रॉक्सिमेटली 6p, दॅट्स करेक्ट. आणि थीटा किती येतोय? pp कॅन्सल होईल थीटामध्ये, थीटामध्ये pp कॅन्सल होईल. Theta 60 degrees, that's correct. 59.9, that's 60, that's correct. Yes, correct. Yes, let us move to next numerical. झालंय का लिहून सगळ्यांचं? लिहून झालं असेल तर सांगा मला. We'll move to next. Yes, let us move to next problem now. लक्ष द्या सगळ्यांनी. Problem वाचा. Second problem now. Read second problem. Question number 2 is ABCD is a square of 2 meter side. So a square given of 2 meter side. Correct? This is 2 meter, this is 2 meter. Correct? This is a square given of 2 meter side. And now next is along sides AB, CB, DC and AD forces are given. Along AB 10 Newton आहे बघा. याचे नाव देतोय ना, let's come to know. This is A, this is B, C and D. So पहिला फोर्स आहे A to B. AB is 10 Newton. AB is 10 Newton given. CB म्हणजे C to B, उलट C to B, which is 20 Newton. And next is DC. DC is 30 Newton. D to C is right. 30 Newton. And AD 40 Newton. A to D 40 Newton. Correct? These forces are given. पुढे काय म्हटलंय बघा त्याने, फाइंड मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड पोझिशन, अंडरलाईन पोझिशन ऑफ द रिझल्टंट फ्रॉम ए. ए पासून पोझिशन विचारले, अंडरलाईन पोझिशन फ्रॉम ए. आता दोन्ही गोष्टी लागतील, रिझल्टंट विचारलाच आहे, पोझिशन काढण्यासाठी व्हॅरिग्नस थेरम वापरावा लागणार. कसं वापरायचंय बघा फक्त सगळ्यांनी. आपण हा स्टेप वाईज सॉल्व्ह करूया क्वेश्चन. स्टेप नंबर 1 बघा सगळ्यांनी. स्टेप नंबर 1 अगदी इझी आहे, तुम्हीच सांगू शकणार आहे मला. समेशन fx. समेशन fx असणार आहे प्लस 30 प्लस 10 म्हणजे आलं 40. 10 आणि 30 हे व्हर्टिकल आहे. समेशन fy असणार आहे प्लस 40 मायनस 20 म्हणजे आलं 20. बरोबर, 40 मायनस 20 इज 20. करेक्ट. fx मिळालं, fy मिळालं. आता r करायचे रूट ऑफ 40 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर, याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर. आर सांगा पटकन किती येते, पटकन कॅल्क्युलेट करा आणि सांगा मला. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 20 अपॉन 40. मला थीटा पण सांगा लगेच. येस, आर किती, व्हॉट्स आर अँड व्हॉट्स थीटा. Yeah, R is 44.72 Newton. And what's theta? Theta किती येतोय बघा. What's theta? Tan inverse of 20/40 म्हणजे हाफ. 26.56 बरोबर आहे. 26.56, that's theta. In the second step मध्ये आता आर माहिती आहे, थीटा माहिती आहे. सेकंड स्टेप मध्ये मी व्हॅरिग्नस थेरम वापरणार आहे. सो बाय व्हॅरिग्नस थेरम आर इंटू एक्स इज इक्वल टू समेशन मोमेंट. आर इंटू एक्स इज इक्वल टू समेशन मोमेंट. मोमेंट अबाउट काय करायचं, तर तुम्हाला ए पासून डिस्टन्स विचारले बघा. ए पासून
म्हणून मुवमेंट अबाउट ए करायचं. कसं करतोय बघा मी. आर तर माहितीये, आर किती आहे 44.72 44.72 इंटू एक्स. मला मुवमेंट अबाउट ए करायचंय. नीट बघा आणि सांगा मला ए पाशी मुवमेंट कोणतं फोर्स झिरो होईल. जर मी ए पाशी मुवमेंट घेणार असेल तर कुठलं फोर्स झिरो होणार सांगा. इफ आय गोइंग टू टेक मुवमेंट अबाउट ए, विच फोर्स विल बी झिरो. कुठला फोर्स झिरो होणार आहे. येस, विच फोर्स विल बी झिरो. येस, 40 आणि 10 हे दोन्ही झिरो झाले. करेक्ट, ही दोन्ही झिरो होतील. मला सांगा हा एरो ए पाशी कसा जाईल. हा एरो ए पाशी कसा जाईल. टेल मी दिस एरो टुवर्ड्स ए क्लॉकवाइज म्हणजे येणार -20 इंटू डिस्टन्स 2. मला सांगा हा एरो ए पाशी कसा जाईल. हा एरो ए पाशी कसा जाईल. क्लॉकवाइजच म्हणजे -30 इंटू 2 म्हणजे हे येणार 44.72 इंटू एक्स -40 -60 -100 म्हणजे 44.72 इंटू एक्स इज इक्वल टू 100 न्यूटन मीटर क्लॉकवाइज म्हणजे एक्स इज इक्वल टू 100 अपॉन 44.72. मला सांगा एक्स किती मिळालं. टेल मी व्हॉट इज एक्स. .236 समजलं. याचा अर्थ फ्रॉम ए रिझल्टंट इज 2.236 मीटर अवे. ए पासून या डिस्टन्सवर रिझल्टंट आहे. समजलं सगळ्यांना. सगळ्यांना समजलं का. ए पासून किती डिस्टन्सवर रिझल्टंट आहे. येस, एव्हरीबडी अंडरस्टूड द कॉन्सेप्ट ऑफ रिझल्टंट अँड व्हॅरिग्नस थिअरम. येस, पटकन लिहून घ्या हे. हा, बिकॉज दिस इज 40 अपवर्ड पॉझिटिव्ह 20 डाउनवर्ड निगेटिव्ह. 40 अपवर्ड पॉझिटिव्ह अँड 20 डाउनवर्ड निगेटिव्ह. अपवर्ड म्हणजे पॉझिटिव्ह ना, आणि डाउनवर्ड म्हणजे निगेटिव्ह, म्हणून तसं केलंय. येस, लिहून झालं की सांगा मला. येस, सो होप सगळ्यांना हा पार्ट कळला असेल. The next example part will continue in the next class. पुढच्या एक्झाम्पल्सला आपण पुढच्या क्लासमध्ये सुरू करू. And we'll conclude Varignus theorem in the next class. Varignus theorem conclude केलं की ऑलमोस्ट लेसन संपल्यासारखं आहे. ह्याच्या अगोदरचे 3 व्हिडिओज सुरुवातीचे ऍपमध्ये आहेत, ते सगळ्यांनी पाहून ठेवा. ओके. येस, सो थँक्यू व्हेरी मच अँड गुड नाईट ऑल.